आज रविवार आहे आणि आपलं भैरव मंदिर इथे अमृतेश्वर भैरव मंदिर आहे हे. तर आता आपण इथे दर्शन घेत आहोत. चला. सिंहगड किल्ला. सो चला आता फास्ट जाऊयात आपण. पुढचं अजून बरेचसं काय काय बघायचं आहे आपल्याला. स्पॉट्स असतं भाऊ, असतं असतं. हे बघा फ्रेंड्स, आता आपण हे किल्ले सिंहगड, तानाजी समाधी, खुला रंगमंच, कल्याण दरवाजा. घोडा आला, घोडा आला. हा जरा ना, चला ना जाऊयात. चला चला. महादेवाला का नको म्हणताय? चक्क चक्क महादेवाला. माझं आजचं पण दर्शन होऊन जाईल ना महादेव भगवंतांचं. हो हो असंच आहे. हो ना, इथे पण चटई टाकून जेवायला व्यवस्था केली आहे ना. कसं होतं बघा पूर्वीच्या काळी पाणी पिण्यासाठी घोड्यांसाठी. घोड्यांसाठी आहे ना हे, घोड्यांना पाणी पिण्यासाठी ना. मग माणसांची विहीर आहे होय. मला वाटलं आपली गोडे पाण्याची विहीर कुठे आहे? तिकडे आहे का? इकडे पण एक विहीर दिसते. वरती किती लोक राहत असतील हो? हा किती राहत असतील? 500-1000 लोक राहत असतील वरती मला वाटतं. आता नाही हो, पूर्वीच्या काळी. तिकडे आहे का? चला. भीमाशंकरला महादेवाला चकमा लागतो. असं चाललं गेलं की जंगल यायचं, चाललं की जंगल. अमृतेश्वर भैरव मंदिर. वा काय सुंदर आहे, प्राचीन. खरंच पूर्वीच्या काळच्या लोकांचं सुंदर आहे अक्षरशः सर्व काय आहे. सो फ्रेंड्स चला, आता एक फेरी मारलेली आहे. इतके पाय पडतायत काय सांगू तुम्हाला. तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नादामध्ये मला एवढे कष्ट घ्यावे लागत आहेत. बिन पाय चप्पल. हा थोडा आराम करू आणि मग परत फिरू वाटलं. आपल्याला काही घाई नाहीये. हा परत मग हळूहळू पुढचं बघूयात. इथे सर्व माहिती सांगितली बघा. अमृतेश्वर भैरव मंदिर येते. आधी पहिल्यांदा आपण थंडगार पाणी पिऊयात. गोड्या पाण्याची विहीर आहे त्या ठिकाणी जाऊ. चला. आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी विसावा घेऊयात. त्यानंतर पुढचा आपला प्रवास चालू करूयात. ही 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 ही. सुहास काहीतरी बोला. त्यामुळे मला बोलावंसं वाटत नाहीये, हो की नाही. ऊन असल्यामुळे माझे ऑडियन्स म्हणतात की तुमचे मिस्टर काहीच बोलत नाही, तुम्हीच एकटं बोलत असता, त्यांना पण बोलायला लावा. तर हो बोलतोय मी. सो बोलत जावा. बोलणारे असल्यावर नवरा कधी बोलायचा चान्सच मी देत नाही ना अजिबात सुद्धा. सगळं तर मीच बोलत असते. बघ 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 करत असते. नाही वाटतं. अहो हीच आहे देवटाके. ठीक आहे खाली तिथे. आठवत नाही का तुम्हाला? आपण मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस ते असं बादलीने आपल्याला काढून दिलं होतं पाणी. त्या काकूंनी आपण पण काढलं होतं. यावेळेस गर्दी नाही आहे, मागच्या वेळेस खूप गर्दी होती. इथे मारुती भगवंतांचं मंदिर आहे छानपैकी. जर आता इकडून जाऊयात आपण. कसला रस्ता आहे डेंजर. आणि असल्या रस्त्यातून जावं लागत आहे, दगडातून. रस्ता नाही हा, ह्या दगडामधून काढलेला हा मार्ग आहे. कठीण आहे, फार कठीण मार्ग आहे. आणि हे बघा ह्या साईडला अशी कठडे आणि तिकडे उंच डोंगर आणि पर्वत. वा सुकून की जिंदगी हो तो ऐसी. तर इथून आता कसं जायचं? घसरून पडायचं. आपली हे कुठे आणायला पाहिजे होतं. इथे गोड पाणी भेटते या विहिरीमध्ये. केवढं पाणी आहे बघा.
अक्षरशः थंडगार पाणी जसं फ्रीजमध्ये असतं तसंच, आणि स्वच्छ आणि अतिशय टेस्टी आणि अतिशय गोड पाणी. विश्वाससुद्धा बसणार नाही, इतकं छान पाणी इथे गोड. बघा ना, अक्षरशः ट्रान्सपरंट खालचे दगडं दिसत आहेत, सगळं खालचं दिसतं आहे, इतकं ट्रान्सपरंट आहे, अजिबात सुद्धा घाण नाही आहे, एकदम स्वच्छ नदी, विहीर आहे, अशी विहीर आहे. आले का इथे? या मटक्यातच आहे का? अच्छा, आले का? हो कुठे आहेत? रिकामी करा बघे, हे करा रिकामी, भरून घ्यायचं इथं. असू दे ना, कशाला, चांगलं घेऊयात ना पाणी गोड. अरे काचेसारखं पाणी आहे, खालची दगडं पण दिसत आहेत. कसलं थंडगार फ्रीज सारखं पाणी, कसलं गोड पाणी, मला तर विश्वासच बसत नाहीये. आता आपण जिथं गोड पाण्याची विहीर गेलेलो होतो त्या विहिरीला देवटाकी म्हणतात, आणि इथे हत्ती टाकी म्हणून पण आहे. सो माहीत नाही आता हत्ती टाकी कशाचं नाव आहे. तर आता आम्ही एका ठिकाणी थोडासा विसावा घेणारे, बसणारे. इकडे काय हॉटेल आहे का? हे येस हॉटेल आहे. लावायची का स्पर्धा, कोण आधी पोचतं सगळ्यात वरती? दमले अजून. तिथे पोचायचं, तिथून परत पुढे कोंढाणेश्वर मंदिर आहे तिथे, तिथून परत पलीकडे लोकमान्य टिळक यांचा वाडा आहे. सो फ्रेंड्स, इतका आम्ही आता दमलेलो आहे ना, काय सांगू तुम्हाला. आता आम्ही मस्तपैकी जेवण कर तर आता आम्हाला तिथे जायचं आहे. तिथे आम्हाला तो जो कोंढाणेश्वर मंदिर आहे ना, तर ते बघायला जायचं आहे. पण फार दमलेलं असल्यामुळे आता बघू काय करतोय आम्ही ते. श्वास म्हणतील त्याप्रमाणे, पण मला जायची इच्छा आहे, जाणार आम्ही नक्कीच. एक फोटो काढते मस्तपैकी. आणि तुम्हाला ना, हे एक झाड आहे समोर माझ्या, ते तुम्हाला मी दाखवते, मला फार आवडलंय ते कुठे बसतो? झाड. कसं आहे बघा ना, या साईडला काहीच नाही त्या झाडाचं, एकाच साईडला आहे सगळं. बघा ना, एकाच साईडला त्याचं सगळे फांद्या पानं एकाच साईडला. हा ना, या साईडला नाहीच आहे, बघ ना, शेवटपर्यंत नाहीये. आणि एकाच साईडला त्याची फांदी आहे पूर्णपणे. जरा वेगळंच झाड आहे ते. आता बघा ना, ते पण तेच झाड आहे, पण त्याच्या इकडे इकडे फांद्या अशा फांटे फुटलेले आहेत, पण हे तसंच आहे. फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहे कोंढाणेश्वर मंदिर शिवकार्य प्रतिष्ठान येथे. तर आता आपण जाऊन बघूयात कोंढाणेश्वर मंदिर. काय आहे ते आतमध्ये, घोडे का काय? घोडा आहे घोडा. महादेव भगवंतांचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याचे घर आहे ना, तर त्याच्यावरतीच हा अंटीनं बांधला. चला ना, का हवे बघ. हा रस्ता आहे तिकडे जाण्याचा, पण आता ॲक्च्युली इकडे सध्या आता कोणच नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते इकडे जायला. सो नको, कॅन्सल. ए घोडा, तू आलास का वरती? काय करत होतास तू तिकडे? चरतोयस? बर, चल बाय. नाही माहित मला. हो का? हा पण कॅन्टीन आहे. हे अँटीना जे आहेत ना, तर ते आयडिया जिओ याचे अँटीना आहेत. कसं कॅन्टीन म्हणणं तू ढिल्लेपणा कर नको. चमचा घे, एक टाक घे, त्यात साखर टाक, नाही तर काय तुला मीठ टाक. तर आता आम्ही मागवलेलं आहे मटक्यातलं दही, जे की तुम्हाला मी मागाशी म्हटलं होतं की जे खूप फेमस आहे इथलं. तर किती मागवलेत, इतके आलेले आहेत मटक्यातलं दही. साखर टाका ना, साखर टाका. लोणी, सगळी लोणी आली वरती. मसाला टाका, घ्या ना.
जेवणानंतर घेऊयात. मी पण घेणार आहे जेवणानंतर ताक. मटक्यातलं दही मस्त आहे. हे दही न्या म्हणायचं. हा ना. सो फ्रेंड्स, आता आमचं मटक्यातलं दही खाऊन झालेलं आहे. 2 मटक्याचं दही घेतले, 1 ग्लास ताक पिलं, जे की खूप प्रसिद्ध आणि फेमस आहे ते. आणि आता आमचं आलेलं आहे मस्तपैकी जेवण. जेवणामध्ये आहे आमच्या स्पेशल थाळी, ती म्हणजे 2 भाकरी, पापड, पिठलं, मटकीची भाजी, खा भाऊ. मसाला भरीत वांग, भाकरी खा. भात, भात आहे अजून एवढा ठेचा, मोठा. कांदा. तुम्हाला तर भजी भजी मागून घेता येतो. काहीतरी मागवा ना तुम्हाला. ओ सुहास, चला आता आम्ही पटकन जेवण करते. तर हा मेनू आहे आमचा. सासूबाईंनी केलेली आहे सुरुवात आणि आता आम्ही पण सुरुवात करते. इकडं आहे पिठलं भाकरी यातली खा. पिठलं. आता मी करते मस्तपैकी सुरुवात. सो फ्रेंड्स, भेटली होती चांगली. ऊन काय जास्त लागत नव्हतं. हा ना, पण मुंगूसच मध्ये मध्ये करायला लागला. सो फ्रेंड्स, आता आम्ही आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे मी ऑलमोस्ट आता. आणि गर्दी पण आता बऱ्यापैकी फार कमी झाली आहे. आणि आम्ही आराम केला, जेवण केलं मस्तपैकी पोट भरून. सो आता आम्हाला परत अजून खाली भरपूर चालायचे, पायऱ्या उतरायचे, त्याच्यामुळे आता आम्ही जातोय. आता आम्ही निघालेलो आहे आणि बघा आता आमची सावली. आता आमची सावली बघा कशी दिसत आहे. इतकं कडक ऊन आहे की आमच्या सावल्या सुद्धा दिसत आहेत चाललेल्या. आता आम्ही उतरायला लागलोय आणि 1 2 3 दिस इज द सिंहगड. बघा, हे आहे सिंहगड. कसलं सुंदर आहे. तिकडे सावली पडली आहे त्या डोंगरांवरती. काय सुंदर आहे सिंहगड. खरंच वर्णन करायला इतकं कमीच आहे. अप्रतिम. चला, चढताना आम्हाला अजिबात माहिती आहे का होते का, आम्ही किती 11:30-12 वाजता आम्ही गड चढत होतो. सो त्यावेळेस इतकं भर ऊन होतं ना. असल्या भर उन्हामध्ये आम्ही चढत होतो आणि इतकं दमल्यासारखं होत होतं. आणि पण भारी वाटलं, फार मजा आली आम्हाला. आणि फायनली आम्ही मग तिथं मग सगळं गड वगैरे फिरलो. तरी आमचं निम्मा तर राहिलेलंच आहे. पण जे महत्त्वाचं आहे ते कोंढणेश्वर मंदिर, त्यानंतर तानाजी मालुसरे यांचं स्मारक, त्या ठिकाणी गेलो आम्ही. आणि मस्त आम्ही तिथे फोटोज वगैरे काढले आणि छान शूटिंग वगैरे केली आणि तिथे फिरलो. त्यानंतर ती गोड्या पाण्याची विहीर आहे ना, सो तिथे सुद्धा आम्ही गेलेलो होतो. आणि तिथे सुद्धा गेलो होतो आम्ही. गोड्या पाण्याची विहीर आहे ती तुम्हाला मी दाखवलेलीच आहे व्हिडिओमध्ये. सो छान मस्त पाणी वगैरे भरलं तिथे, मस्त पाणी तिथे आम्ही पिलं आणि बाटलीसुद्धा भरून घेतली होती आम्ही. सो आता निघालेलो आहे. मस्तपैकी जेवण केलं पोट भरून, अक्षरशः आराम वगैरे केला आणि आता निघालेलो आहे. तुम्ही सुद्धा नक्की अवश्य आलात ना तर इथे या नक्की. इथल्या जे जेवण वगैरे आहे, इथलं जे प्रसिद्ध पिठलं भाकरी, मसाला वांग किंवा भरीत वगैरे असतं किंवा मटक्यातलं दही ताक वगैरे असं. सो ते नक्की या, खावा. कारण की ते खूप लोक मेहनतीनं खालून म्हणजे पायथ्याला, म्हणजे सिंहगडांच्या पायथ्याला ते तिथून ते आणतात सर्व काही आणि ते आल्यानंतर बनवतात. बनवणं सोपं नाही आहे, सामान आणणं सोपं नाही आहे. सो इतकं सोपं नाही आहे ते खालून सामान आणणं, बनवणं. सो त्याच्यामुळे थोडंसं महाग आहे, पण ॲक्च्युली त्याची किंमत तेवढी खरंच आहे. कारण की इतकं ते सामान आणून बनवणं, इथं वरती आणून बनवणं, ते सर्व करणं सगळ्यांना ते सोपं नाही आहे ॲक्च्युली, कारण खूप कष्टदायक आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचंच आहे तेवढं ते. आणि इथे बघा काका कशी कुल्फी विकत आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहे. पाहिलं चकला होणारच आहे. हो ना, त्याच्यावरून असं पाय घसरतो ऑटोमॅटिक. तुमचं असं बघा आळंदीला महाद्वारात. हो, असंच आहे महाद्वारामध्ये.
सो आता आम्ही निघालेलो आहे. तर ॲक्च्युली माझा चहा पिण्याचा विचार होता, पण ॲक्च्युली साईडचे हॉटेल्स आहेत ना ते सगळे काढलेच वाटतं आय थिंक. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता आम्ही गाडीमध्ये बसतो आहे आणि निघत आहोत. सो बघू आता खडक वाजल्याची इथे पुन्हा एकदा स्टॉप घेऊ आणि गाडी चहा घेऊ. गाडी तिकडे लाव खाली दारू करा मग बाहेर होती म्हटलं होती की एसी लाव. चला आता एसी मध्ये बसूयात. एवढी गरमी हा, अरे बापरे, भट्टी पेटल्यासारखी झाली गाडी. मी निघालेलो आहे फायनली गडावरून खाली जाण्यासाठी आणि ॲक्च्युली घाट आहे, घाट लागतोय आणि आता खाली वड्डावर कसला क्रिटिकल घाट आहे एकदम. तर चला आता मी तुम्हाला घाट उतरायच्या नंतर मग बोलते काय जमतं सांगू तुम्हाला. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे खडकवासल्याच्या इथे चहा घेण्यासाठी. आणि आता माहिती आहे का, आम्ही मगाशी 12 वाजता आलेलो होतो. सो त्यावेळेस सगळं नॉर्मल होतं, म्हणजे काहीच गर्दी नव्हती. आता बघा तुम्हाला काहीतरी खायचं म्हणून सांगा, आम्हाला नका विचारू. फ्रेंड्स, आता वाजलेलं आहे 4 ते 5 आणि उन्हाचे सगळे पूर्णपणे प्रतिबिंब सूर्याचे त्याच्यामध्ये पडलेत. कसलं भारी वाटतं, पण गर्दी सगळीकडे आता खूप वाढली आहे. सो गाईज, आता आमचं मस्तपैकी फुल नाश्ता झालेला आहे, चहा झालेला आहे, कॉफी झालेली आहे, सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत. तुम्ही काय घेतलं? चहा. यांनी चहा घेतला, मी कॉफी घेतली, यांनी सरबत घेतला. आणि बघा सगळीकडे कसे भजी वगैरे, पापड वगैरे सगळं काय काय सरबत वगैरे बनवून ठेवलेले आहेत लोकांनी. आणि लोक येत आहेत मस्तपैकी. संध्याकाळच्या वेळेला कसं होतं ना, लोक संध्याकाळी संडेच्या वेळेला थोडंसं बाहेर पडतात, थोडंसं रिलॅक्स म्हणून म्हणा, किंवा संडेची सुट्टी असते. सो इथे जे सोसायटीमध्ये लोक राहतात ना, किंवा गडावरनं जे खाली येतात वगैरे, सो ते सगळे इथे येतात. बाय बाय खडकवासला. येस, आता आलेला आहे नांदेड सिटी. वाव, काय एंट्री भारी आहे बघा. मगरपट्टा सिटी सारखीच आहे एंट्री, अति सुंदर. नाही नाही, काय लागत नाही, हे सगळ्यांसाठी असं. आता नवीन झाली वाटतं बरं का ही IT कंपनी, हा ना सुहास. आता पुढे पुढे मोठे मोठे आहेत. आता हे नवीन प्रोजेक्ट सुरू झालेत बघा. मागच्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस नव्हते हे प्रोजेक्ट. फ्रेंड्स, फायनली आम्ही आता जस्ट घरी आलेलो आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्त. सो आता या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, काहीतरी कमेंट करा, कारण की मी खूप मेहनत घेतलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, खास तुमच्यासाठी ही मेहनत घेतलेली आहे. सो चला, आता मी या ब्लॉगला एंड करते. सो भेटूयात लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.